नमस्कार. चला तर आज आपण हिरव्या मुगाची हिरवी मिरची घालून झणझणीत अशी रस्सा भाजी करूयात. तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी 1 कप मूग रात्रभर पाण्यामध्ये छान असे भिजवून घेतलेले आहेत. तर इथे मुगाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला भाजी किती करायची आहे त्यानुसार. तर इथे 1 कप मूग 4 माणसांसाठी पुरेसे होतात. तर मूग आपले छान असे मऊसूत भिजलेले आहेत. तर आता आपण हे शिजवून घेऊयात. कुकरच्या डब्यामध्ये मूग टाकून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. इथे जर तुम्ही मूग भिजवलेले नसतील तर काय करायचं, मूग थोडेसे आपण कढईमध्ये भाजून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटं खमंग भाजून घ्यायचे बारीक गॅसवर आणि नंतर याच पद्धतीने आपल्याला मूग शिजवून घ्यायचे. फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या जास्त करून घ्यायच्या आहेत, कारण भिजवलेले मूग शिजायला वेळ कमी लागतो आणि भाजून घेतलेले मूग शिजायला वेळ थोडा जास्त लागतो. तर आता आपण हे मूग शिजवून घेऊयात आणि कुकर थंड करून घ्यायचा. आणि आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेऊयात. तर आता त्यामध्ये 3 मिडियम आकाराचे कांदे असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात. आणि कांदा इथे तुम्ही असं बारीक पेस्टही करू शकता कांद्याची. आणि हे पहा फुल गॅसवर आपल्याला कांदा छान असा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर पूर्णपणे असा चेंज होतो आणि क्वांटिटीही कमी होते. हे पहा फुल गॅसवर 4 ते 5 मिनिटं मी कांदा छान असा भाजून घेतलेला आहे. हे पहा आणि तुम्ही कलरही पाहू शकता. आणि आता कांदा आपण असं काढूनही घेऊ शकता. मी असं कढईला सारून घेतलेलं आहे आणि वरून 2 छोटे चमचे तेल टाकून घेऊयात. आणि तेल छान गरम झालं की आता अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या मी अशा खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात. इथे तुम्ही मिक्सरमध्ये फिरूनही टाकू शकता आणि हिरव्या मिरच्याऐवजी इथे तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. पण हिरव्या मिरचीमुळे मुगाच्या भाजीला टेस्ट खूप छान येते आणि ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे. बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकून घ्यायची आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये छान अशी. 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकून घेऊयात. इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी करूनही टाकू शकता आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता वरून चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. मीठ टाकल्यामुळं असं तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जातो आणि लगेचच मऊ होतो. हे पहा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो. इथे तुम्हाला अजून मसाले कोणते ॲड करायचे असतील तर तुम्ही ते मसाले ॲड करू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि आता शिजवून घेतलेले मूग आपण यामध्ये टाकून घेऊयात. मूग आपले छान असे मऊसूत शिजलेले आहेत त्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आता तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा दाटसर हवा आहे त्यानुसार यामध्ये अजून पाणी तुम्ही ॲड करू शकता. हे पहा मी भांडं विसळून थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि वरून शेंगदाण्याचं बारीक कूट यामध्ये टाकून घ्यायचं आहे 2 चमचे. पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे भाजी छान अशी मिळून येते. आणि आता मिक्स करून घेऊयात आणि बारीक गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे. एक उकळी आली की 5 मिनिटं भाजी अशी शिजवून घ्यायची आहे. छान अशी भाजी एकजीव होते. हे पहा छान अशी भाजी एकजीव झालेली आहे आणि आता वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर हे पहा तयार आहे आपली झणझणीत अशी हिरव्या मुगाची रस्सा भाजी. या पद्धतीने घरी एकदा नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.